अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्याबाबत एक्सवर पोस्ट करत काही सवाल उपस्थित केले। हॉटेल पीयूष इन हे अंबेजोगाई इथलं हॉटेल कोणाचं आहे याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी जी आहे ती अंजली दमानिया यांनी केली आहे। मोठ्या आशीर्वादाने थोरातांचं बीडमध्ये पुन्हा आगमन झालंय असं म्हणत दमानियांनी चौकशीची मागणी केली आणि या संदर्भामध्ये आम्ही डॉक्टर अशोक थोरात यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता 10 दिवस रजेवर असून माझा आणि कराडच्या उपचाराशी काही एक संबंध नाही अशी प्रतिक्रिया डॉक्टर थोरात यांनी दिली आहे। दमानियांनी काय ट्विट केलंय ते देखील आपण जाणून घेऊयात। त्यांनी असं म्हटलंय की हॉटेल पीयूष इन हे अंबेजोगाईतील हॉटेल कोणाचं आहे। मला अशी माहिती मिळते की डॉक्टर अशोक थोरातांचं आहे। थोरात बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत याची चौकशी व्हायला हवी। त्यांच्याच खाली संतोष देशमुखांचं शवविच्छेदन झालं। वाल्मिक कराडला 2दा रुग्णालयात आणण्यात आलं। 11 रुग्णांना बाहेर काढून ठणठणीत गुन्हेगाराला आयसीयूत ठेवण्यात आलं। थोरात पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडांचे ओएसडी होते, मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आता मोठ्या आशीर्वादाने पुन्हा बीडमध्ये आगमन झालंय। त्यामुळे आता अंजली दमानियांच्या या ट्विट नंतर डॉक्टर अशोक थोरात यांच्याबद्दल जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात ज्याची उत्तरं खरं तर त्यांनी द्यावी असं अपेक्षित होतं। आम्ही त्यांना संपर्क देखील साधला, पण मी 10 दिवस रजेवर असल्याचं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी असं म्हटलंय की कराडच्या उपचाराशी माझा काही एक संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पण पुन्हा एकदा अंजली दमानियांनी काय ट्विट केलं बघा, ज्यावरनं आता हे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत। हॉटेल पीयूष इन हे अंबेजोगाईतील हॉटेल कोणाचं आहे। मला अशी माहिती मिळते की डॉक्टर अशोक थोरातांचं आहे। थोरात बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत याची चौकशी व्हायला हवी। यांच्याच खाली संतोष देशमुखांचं शवविच्छेदन झालं। वाल्मिक कराडला 2दा रुग्णालयात आणण्यात आलं। 11 रुग्णांना बाहेर काढून ठणठणीत गुन्हेगाराला आयसीयूत ठेवण्यात आलं। थोरात पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडांचे ओएसडी होते, मग बीडहून नाशिकला बदली केली। आता मोठ्या आशीर्वादाने पुन्हा बीडमध्ये त्यांचं आगमन झालंय। आणि आता पुन्हा एकदा इतरही